नमस्कार मंडळी, आज आपल्या किचनमध्ये गुढीपाडवा विशेष थाळी बनतीये बरं का. असं म्हणतात, कडुलिंबाची पानं, साखरेची गाठी, गुढीपाडव्याच्या सणाची चवच न्यारी. मग काय, या सणाला सागर संगीत जिवंत व्हायलाच हवं. आता सगळ्यात आधी आपण वळूया श्रीखंड या पदार्थाकडे. तर हा मी चक्क आधीच बनवलेला आहे. रात्रभर दही सुती कापडामध्ये बांधून ठेवलं होतं, त्यातून पूर्ण पाणी निथळलं गेलं आहे. आता एका चाळणीवरती हा चक्का घ्यायचा आणि चमच्याच्या सहाय्याने त्यातून पूर्ण खाली गळेल असं त्याला व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं. आता बघा, पूर्ण खाली एकदम एकसर झालं आहे. असं यासाठी करावं लागतं कारण की यामध्ये कुठल्याच प्रकारचं गुठळी राहत नाही. आता इथे मी 4 चमचे साखर घेतली आणि त्यामध्येच वेलची टाकली होती, म्हणजे ते एकत्रपणे एकजीव होईल. मिक्सरला बारीक करून घेतलं. त्यानंतर यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घातले, थोडेसे केसरचे स्ट्रँड घातले जे मी शूट करायला विसरले होते. आता याला मस्तपैकी एकत्र करूया, म्हणजे आपलं एकसारखं असं श्रीखंड तयार व्हायला पाहिजे. मी यामध्ये पिठी साखरेऐवजी साखरही घालू शकता, पण काय होतं ना त्याने पातळ होऊ शकतं म्हणून. आता श्रीखंड तयार आहे. आता वरण भाताचा कुकर लावून देऊया. त्यासाठी 1 कप तांदूळ मी इथे यूज करते. त्यानंतर 1 कप तुरीची डाळ घेतलेली आहे. आता ह्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. याला मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे. आता यामध्ये लागेल असं पाणी आपण घालूया. त्यानंतर तांदळामध्ये मीठ आणि तुरी डाळीमध्ये हळद घालून याला कुकरला लावून देऊया. तर याच सोबत आपण बटाटा वाटाण्याची भाजी बनवतोय, त्यामुळे यावरतीच एक आलू मी 2 ते 3 आलू घेतले, ते यामध्ये शिजवायला ठेवले, जेणेकरून आपला वेळही वाचेल आणि लवकर होईल. आता जोपर्यंत कुकरला 2-3 शिट्ट्या होत नाही तोपर्यंत आपण भजीसाठी सारण करून घेऊया. त्यामध्ये मी 4 चमचे बेसन घेतलंय. यामध्ये 1 उभा चिरलेला कांदा आहे, याला बारीक बारीक स्लाइस करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण पालकसुद्धा ॲड करणार आहोत. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आता यामध्ये बेसिक मसाले जसं की मीठ, चवीनुसार हवं तेवढं लाल तिखट, तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता. त्यानंतर जिरे घालायचं आहे आणि ओवा आवर्जून घालायचा आहे, पण थोडंसं हँड मॅश करून घालायचं, जेणेकरून मस्त ओव्याचा सुगंध भज्यामध्ये पसरतो. आता ह्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं. ह्यामध्ये कमीच पाणी वापरायचं आहे, कारण पालक असल्यामुळे त्याला स्वतःचं पाणी सुटतं. आता ह्याला थोड्या वेळासाठी बाजूला करून घेऊ. तोपर्यंत आपण पुरीसाठी कणिक मळून घ्यायची आहे. आता इथे मी 2 वाट्या कणिक घेतलेली आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, थोडासा ओवा पण मी घातला आहे आणि याला थोडं घट्टसरच मळून घ्यायचं आहे. नेहमी आपल्या पोळ्यासाठी जसं सॉफ्ट कणिक आपण भिजवतो तशी भिजवायची नाही, थोडी घट्टसरच ठेवायची आहे. आणि ही कणिक मळताना खूप अगोदरसुद्धा ही मळून नाही ठेवायची, नाही तर ती पातळ होऊ शकते. आता थोडं घट्ट अशीच कणिक मी इथे मळलेली आहे. आता याला आपण 5 ते 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवून देऊ. इकडे आपला कुकरही थंड झाला आहे, त्यामुळे आता बटाट्याची भाजी करायसाठी घेऊया. सगळ्यात आधी पॅनमध्ये तेल टाकलं आहे. त्यामध्ये मोहरी, जिरं हे तडतडलं की त्यामध्ये 1 बारीक किंवा मीडियम चिरलेला कांदा आहे. कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे. चांगला कांदा परतला गेला आहे बघा. यामध्ये थोडंसं लसूण आणि जिरं, जास्त बारीक पण पेस्ट नाही करायची, मीडियम अशी पेस्ट ठेवायची आणि हे यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आता याला चांगलं तेलात परतवल्यानंतर मस्त सुगंध सुटतो बघा. आता यामुळे थोडासाच टोमॅटो टाकला आहे. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता यामध्ये बेसिक मसाले घालून घ्यायचे आहेत, जसं की मीठ, हळद, तिखट आणि थोडासा मसाला. इथे तुम्हाला आवडत असलेला कुठलाही मसाला तुम्ही घालू शकता. यामध्ये थोडेसे वाटाणे घातलेले आहेत आणि उकडलेले आलू. आता हे 5 मिनिटापर्यंत तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आणि यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं. यामध्ये दुसरी कुठली पण प्युरी वगैरे आपल्याला ॲड करायची नाही आहे.
आता आलूलाच थोडंसं मॅश करायचं आहे, जेणेकरून ते एक एकसर भाजी होईल आणि विदाऊट कुठली प्युरी न ॲड करता यामध्ये स्वतःलाच भाजीला आलूमुळे घट्टपणा येईल. आता मस्तपैकी उकळी आली आहे. आता इथे मी थोडंसं परतवून घेते. परत चांगलं एकत्र झालं की यामध्ये थोडासा मसाला ॲड करायचा आहे. आता इथे मी कॅचचा सब्जी मसाला यूज करते. हा थोडासा मसाला टाकायचा, वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मस्तपैकी भाजी बघा रेडी आहे. आता आपण तूर डाळीला फोडणी करायला घेऊया. पातेल्यामध्ये थोडंसं तेल घातलं, मोहरी घातली, जिरं घातलं, थोडासा कढीपत्ता टाकायचा. लसूण मी थोडा जाडाच ठेवला आहे. थोडीशी बेडगी मिरची टाकली. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता. कोथिंबीर तेलात टाकल्यामुळे त्याला चांगला तेलाला वास सुटतो कोथिंबीरीचा आणि त्याने वरण खूप टेस्टी लागतं. आता यामध्ये मस्त वरण टाकून घेतलं आहे. थोडंसं पाणी टाकून अजून ॲड केलं आहे, म्हणजे ते जास्त घट्ट पण दिसायला नको. थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं. याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवायचं. वरण पण रेडी आहे. आता वळू पुऱ्याकडे. कणिक आपण मळून ठेवलेलीच होती. आता तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे तुम्ही मीडियम, छोट्या, मोठ्या अशा पुऱ्या लाटू शकता. आता आधी सगळ्या पुऱ्या आपण लाटून घेऊया आणि नंतर तळायला घेऊ. तेल मी आधीच तापत ठेवलेलं आहे. पुऱ्या लाटेपर्यंत तेलसुद्धा तापलं. आता तेलामध्ये पुऱ्या मस्त तळून घेऊ. बघू शकता ना कशी पुरी फुलत आहे. टम्म अशी पुरी फुललेली आहे. चला आता इथे आपल्या पुऱ्या सुद्धा रेडी आहेत. आता याच तेलामध्ये आपण भजी तळून घेऊया. एक एक करून छोटी मोठी जसा आकार तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे भजी इथे काढून घ्या. याला मस्तपैकी गोल्डन होऊ द्यायचं, जेणेकरून उभा चिरलेला कांदा जो आपण यामध्ये ॲड केलेला आहे ना, तो छान क्रंची होतो आणि त्यामुळे ती भजी अप्रतिम लागतात. तर मस्तपैकी गोल्डन ब्राऊन कलरची बघा भजी रेडी आहेत. आता भजी काढली म्हटल्यानंतर कुरड्या तर हव्याच. ह्या रव्याच्या कुरड्या आहेत. इथे 2-3 मी आता कुरड्या सुद्धा तळून घेते पटकन. आता पापड तळून घेऊया. पापड तळताना काय करायचं, अख्खा पापड तळला गेला ना त्यामध्ये तेलसुद्धा जास्त राहतं. काय करायचं, एका पापडचे 4 तुकडे झाले पाहिजे असं त्याला तोडून घ्यायचं. एक एक तुकडा तळताना ना खूप इझिली तळला जातो आणि ताटात वाळताना सुद्धा खूप छान दिसतो. आता राहिलाय मसाला ताक. आता गुढीपाडव्याची थाळी असल्यावर मसाला ताक त्यामध्ये नसेल असं कसं काय चालणार आहे. तर सगळ्यात पहिले दही घेतलं, त्यामध्ये पाहिजे थोडंसं तसं पाणी घेतलं, जिरे पावडर टाकली, थोडीशी साखर टाकली, अर्धीच मिरची चिरून टाकली आहे आणि थोडासा आल्याचा रस टाकला आहे. याला मस्तपणे आता विस्क करून घ्यायचं आहे, जोपर्यंत हे एकसर होत नाही तोपर्यंत. आहा, हे पण तयार आहे. आणि बघा पूर्ण ताट आपलं बनवून रेडी आहे. आता वाढायला घेऊया. तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही ताट वाढा. तुम्ही ह्याला केळीच्या पानावरती सुद्धा वाढू शकता. कसलं मस्त दिसतंय श्रीखंड. भाजीला सुद्धा तर्री आली आहे छान. तुम्ही या गुढीपाडव्याला ही थाळी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, यंदाच्या गुढीपाडव्याला ही थाळी नक्कीच बनवून बघा.
पुन्हा भेटूया अशाच मस्तपैकी रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि हां, नवीन पदार्थ नक्की ट्राय करत राहा.